धन्यवाद योगेश पाटील सर. आपण 19 वर्ष सर्वांना मंत्रमुग्ध करता आणि आम्ही 8च वर्ष झाली, त्याच्यामुळे गुरु कोण कोणाचे हे प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाही. आपण माझे गुरुतुल्य समालोचक आहात. स्वयंशस्त्र ईशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मरावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. संत रामदास स्वामी म्हणतात, ध्येयाकडे वाटचाल करताना ज्या व्यक्तीच्या रस्त्यामध्ये अडथळे निर्माण होतात, संकटे तयार होतात, त्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वयं देव देवता उभी राहिलेली असते त्याच्या ध्येयपूर्तीसाठी. जय सद्गुरू. गणेशजी बजागे आपलं हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. फ्लाईट देण्याचा प्रयत्न उडवलाय, तिथे फुल टॉस मिळाला आणि फुल टोल वसूल केलाय. जेट दिया छक्का, जबरदस्त टाट सिक्सर. कुठलीही पण गोष्ट सोपी नसते, सोपी असते ती अगदी कायमस्वरूपी नसते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी यश संपादन करायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. प्रयत्नाची पराकाष्ठा करता आली पाहिजे. पहिला चेडू इथे टाकला विनोदने, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. कारण तुम्ही समोरच्या फलंदाला थांबवणं फार सोपं नाहीये, अवघड आहे. परंतु तुमचं कार्य अगदी त्याला थांबवण्याच्या पलीकडे पाहिजे. तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करता आलं पाहिजे. बॅटिंग घेतली बघा टॉस जिंकून आणि अगदी सही साबित केले. पहिल्या चेडूचा विचार करता 6 धावा आल्या. हाफ ट्रॅकर इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे आणि तिथे मात्र प्रवृत्त केलं, सापल्यामध्ये अडकवलं. ही खासियत आहे विनोदची. त्याने इथे विकेट प्राप्त केलेली सुंदर झेल टिपलाय गणेशजी बजागेच्या सुपुत्राने. प्रसादने टेकन, फलंदाज बाद. यावर्षी केलेले गणेशजी बजागे यांनी काल सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती दिली की आज ते जेजुरीकडे जाणार होते, परंतु त्यांनी संघाच्या कारणासाठी फक्त तो दौरा रद्द केला. महत्वाचा होता, कारण त्यांनी या संघाला असं घडवलं की त्यांना आता अपेक्षा आहे की आपल्या ह्या संघाने या सावध चषकाला उंचावलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, चॅम्पियन पद पटकावलं पाहिजे. तो प्रयत्न तसा होईल काय? सुरुवात तर झाली, चांगला जबाब दिला, चांगलं प्रत्युत्तर दिलं. विनोदने षटकार खाल्यानंतर विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज मयूर आलाय. धावसंख्या 6 असताना सोनाली पाटचा फलंदाज मयूर. यावेळेला पॅडल स्वीपचा प्रयत्न, फुल टॉस देतात वारंवार विनोद, काहीतरी प्रयत्न करतात फाईटचा आणि तिथे डिक्लेअर सांगितलंय पंचांनी, मेक्या सरांनी. सिंगलने धावसंख्या 7 वर समतोल स्थिती निर्माण झाली आहे. मित्रांनो, पहिला सामना जो झाला त्या सामन्यामध्ये लागोपाठचे 5 चौकार मारले होते चौदरपाडच्या बॅट्समनने, परंतु त्याला प्रत्युत्तर असं दिलं सेकंड ओव्हरमध्ये की राहुलने एवन जोडी आमनेपाडाच्या अगदी 6 डॉट टाकले. हा उलटफेर आजचा जबरदस्त पलटवार, अगदी छान एवन जोडी आमनेपाडाकडून, परंतु सामना गमावा लागला. यावेळेला पावलांचा वापर केला, चेंडूला अगदी बॅटचा फेस ओपन करून ट्रॅव्हल केले. तिथे वेगाने धावतात, पळतायत, चेंडूचा विजय होते. तिथे प्रयत्नाची पराकाष्ठा केली नाही. मी नुकतंच व्यक्त केलं होतं की संत रामदास स्वामीला तुम्ही आठवलं पाहिजे. या ठिकाणी येतोय चौकार. रामदास स्वामी म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करता, तेव्हा तुमच्या ध्येयामध्ये जेव्हा अडथळे निर्माण होतात, तर तुम्ही जेव्हा प्रयत्न थांबवणार नाही, प्रयत्न अविरतपणे चालू ठेवाल, तेव्हा तुमच्या पाठीमागे दैव आणि दैत्य, देव आणि सर्व देवता एकत्र येणार, तुमच्या पाठीशी उभं राहणार खंबीरपणे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी. पण तो तुमचे प्रयत्न जसे अपुरे असतील तर तुम्हाला कोणीच साथ देणार नाहीये, नशीब सुद्धा तुमच्या झोलीत राहणार नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. इथे महत्वाचा चौकार आला. धावसंख्या 11 वरती. वेलकम कैलासजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आयोजक मंडळ पुण्याचा फ्लाईट दिले, चेंडू हवेमध्ये, मिड ऑन, चेंडूच्या खाली प्रशांत बजागेने झेल टिपलाय. टेकन, स्कीपर प्रशांत बजागे, वेल कॅच आणि फलंदाज बाद.
आपल्याला इथे पूर्णपणे संगीताच्या तालावरती अगदी मंत्रमुग्ध करतायत. खूप छान कलेक्शन त्यांचं. गेली 4 दिवस असंच पाहिजे, अजूनही पुढे ते चालू ठेवतील. परंतु इथे मात्र विकेटचं पतन चालू राहिलंय. धीरज बाद झाला, 6 धावा काढून सागरने चौकार मारला, लगेचच बाद झाला आणि ही क्षमता दाखवली विनोदने. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले, धावा जास्त दिल्या, परंतु त्याचं पूर्णपणे भरपाई केलेली आहे. बॅकलॉग भरून काढलाय. कारण मी महत्वाचे 2 अगदी मोहरे टिपलेत, हे महत्वाचे आहे माझ्या पॅकर गणेशजी बजागेसाठी, माझ्या टीमसाठी. साईनाथ बजागेंचा सुपुत्र सुद्धा आमच्या बाजूला आहे. ओम साई बजागे, वेलकम, तुझं स्वागत. इतर मात्र मोठा फटका येतोय, अगदी आकाशाला गवस निघात असताना टिपलाय. काय कॅच, ओम साईराम, काय कॅच, जबरदस्त टेकन, गुड कॅच टेकन, कॅच ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. डोकं जास्त वर गेलं, नजर जास्त वर गेली, बॅटचा अगदी फॉलो तो सुद्धा वर गेला आणि अगदी आकाशाला गवसी घालत असताना नाचत डोल चेंडू येत असताना राहुलने आपल्या सुरक्षित हाताच्या कवेमध्ये चेंडू जो चालला तो हवेमध्ये त्याला कवेमध्ये घेऊन अगदी या सामन्यामध्ये पकड मजबूत केली. त्याचं कारण की पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले. पाहुण्यांचं स्वागत आपण करतोय. तिथे विनंती प्रेक्षकांना की आपल्या ज्या बाईक्स आहेत ना ते आपल्या स्टेजच्या पाठीमागे आणा, कारण तो पर्याय रस्ता आपण ठेवलाय. गेली 4 दिवस कृपया आम्हाला असं सहकार्य करा, कारण जाणाऱ्या गाड्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. तर 11 धावसंख्या असताना पहिलं षटक समाप्त झालं, परंतु 3 तगडे मोहरे टिपले विनोदने. जबरदस्त इथे कलात्मकता दाखवली बॉलिंग मध्ये की मी धीर सोडणार नाहीये, मी गंभीर पद्धतीने खंबीर पद्धतीने उभा राहणार. माझ्यावरती फटके मारू द्या, परंतु माझ्यामध्ये क्षमता आहे ती विकेट घेण्याची आणि त्या क्षमतेने तिथे 3 मोहरे टिपल्याने यशाला गवसणी घातली. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद, 11 आणि पाहुण्यांचं स्वागत आपण करूया. चेक. तर नवीन षटक सुरू करतोय गोलंदाज विशाल. विशाल सुद्धा चांगला क्रिकेटर आहे. राहुल चांगल्या संघाची बांधणी केली आहे. रात्रीच गणेशजी बजागे आमचं डिस्कशन चालू होतं की सर फक्त बॉलिंग लाईनअप थोडीशी आमची वीक आहे, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. पण मी म्हणतो गणेश दादा की आता मला विनोदच्या बॉलिंग मध्ये सुद्धा इथे चांगलं करेक्शन पाहायला मिळतंय, त्यामुळे डोंट वरी, सामना चांगला रंगेल. चेक. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी सातत्याने आपण पाहिलं तर या विभागामध्ये मित्रांनो कुठेही स्पर्धा असू द्या, ज्या व्यक्तिमत्वाचं नेहमीच त्या स्पर्धकांना चांगलं सहकार्य मिळत असतो. पेशाने एसीओ आहेत आणि मनाचे खूप मोठे दिलदार व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय प्रसिद्ध उद्योजक भगवान शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल 40 प्लसचे एक चांगले क्रिकेटर मधुकरजी वेलेकर यांचं सुद्धा शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं संजय स्मृती चषकामध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. येस, शुभ स्वागतम भगवान शेठ पाटील. आपलं हार्दिक स्वागत. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ऑल्सो. हो, यावेळेला फ्रंट फुटला आले आणि फक्त ड्राईव्ह केलं. रमेशजी बजागे तिथे कोसळले, परंतु कोसळून चढणार नाही, पडून उठायचं आहे, हिम्मत सोडायची नाही. जसे भगवानजी पाटील साहेबांनी सुद्धा हिम्मत सोडली नाही. अनेक वर्षांपासून त्याने अगदी जबरदस्त भरारी घेतली आहे. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत 12 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी काम केले त्याच्यासोबत. आधारवाडी या ठिकाणी आमचं ऑफिस होतं, परंतु त्यानंतर भगवान शेठ पाटील यांनी मागे बघून पाहिलं नाहीये आणि नक्कीच त्यांचं आपल्याला इथे आगमन पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा जबरदस्त सहकार्य असतं आपल्या परिसरात. कुठलाही कार्यक्रम असू दे, संप्रदाय सोहळा असू दे, क्रिकेट असू दे, कुठला पण कार्यक्रम असू दे, ते सडल हाताने मदत करतायत. आपलं आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. इथे धावसंख्या 14, 3 गडी बाद. यावेळेला पूल केलाय आणि हा फ्लॅट स्ट्रोक आहे. हो हो हो, तिथे झेलचा प्रयत्न नीटसा नाही केला गेला, प्रयत्न अपुरे पडले आणि त्या ठिकाणी येतोय अगदी बघा ऍक्शन, गुड ऍक्शन फ्रॉम मेक्या सर फॉर द सिक्सर. काढली आहे. त्याचं कारण की संजय स्मृती चषकाची गर्दी आहे. हा गर्दीचा महापूर इथे ओसंडून वाहू लागलाय. हे प्रेम आहे आमच्या ह्या प्रेक्षकांचं, ह्या सावध वाश्यांवरती संजय स्मृतीवरती प्रेम आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे. म्हणून आम्ही अविरतपणे गेली 20 वर्ष या स्पर्धेचं नियोजनबद्ध आयोजन करतो. नक्कीच आपण सर्व प्रेक्षकांचा आभार व्यक्त करू. षटकाराला धावसंख्या वेगाने फुलली आहे टीम सोनाली पाडची 20 वर.
चला नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण सज्ज राहा. न्यू आई एकविरा स्पोर्ट नानकर विपक्ष नक्षत्र चौद्रपाडा ज्युनियर दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. यावेळेला सुद्धा शॉर्ट ऑफ लेन दिला होता. वारंवार लेन अगदी चेक करावी लागेल आणि पंच आता दर्शवतात की वाईट चेंडू आहे. डायबिस्टी सोडून जातोय. खूप चांगला हाफ ट्रॅकर मिळाला होता परंतु टायमिंग जुळलं नाही तिथे बॅट्समनचं. बॅट्समन मोनिशने एक तडाखा दिला होता षटकार. तिथे फिल्डर तैनात होता परंतु त्याचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. स्वतःला स्टेज केला पाहिजे होतं. एक हनुमान उडी घ्यायची होती परंतु तिथे तो प्रसंगावर राखता आला नाही. तो षटकार प्राप्त केला बॅट्समन मोनिशने. पुन्हा एकदा सज्ज विशाल आक्रमण करतोय. आडव्या बॅटचा प्रहार केला. तिथे डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू फक्त सिंगल प्राप्त होणार आहे टीम बाळ गोपाळ सोनालीपाडा टीमला. धावसंख्या 1 धावेने 22 वर. आपण स्क्रीनवरती पाहू शकता लखनजी पाटील चर्चा करतायत पाहुण्यांसोबत. सोबतीला भगवान सेठ पाटील सुद्धा आहेत. तसेच वेलेकर बंधू सुद्धा आलेत. आपले इताडेचे सुपुत्र गणेशजी बजागे साई बजागे यांच्या सोबतीला ते नेहमीच जय सावरदेव किरोलीला पुढे नेत असतात. आज त्यांची ड्रेसही दिसत नाही. रात्री बोलले की सर मी उतरणार तर कदाचित ते फायनलला उतरतील असं वाटतंय मला. त्यांचा मुलगा प्रसाद अगदी त्यांनी झेल टिपलाय स्लिपमध्ये. धावसंख्या 22. यावेळेला ऑन द राईस तिथे आडव्या बॅटनी मनाचा प्रयत्न होता. सरळ फक्त ढकलला. विनोद वेगाने येतोय. चांगली फेकी. ओहो बॅट्समनने तिथे चान्स घेतलीच नाहीये. अटॅकिंग इथे मूड आले. त्याचं कारण की 3 जेव्हा तुम्ही मोहरे टिपता पहिल्या षटकामध्ये तेव्हा तुम्ही पकड अशीच मजबूत ठेवली पाहिजे. ऐवा झेलसाठी इथे बक्षीस आहे. प्रत्येक झेलसाठी प्रेक्षकांना 200 रुपये पर कॅच. संध्याकाळपर्यंत संपेपर्यंत. चेक 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 चेक. जय विकास पाटील यांच्या माध्यमातून ही तुम्हाला पर्वणी आहे. म्हणजे तुम्ही पॉकेट्स बाबतीत सुद्धा नाराज होणार नाही आणि जेवण सुद्धा तुम्हाला आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला नाराज केलं जाणार नाही. आज अगदी दुग्ध शर्करा योग आला. इथे योग आला आता पूल करण्याचा. बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या डाव्या बाजूला डिक्लेअर साठी. आणि डिक्लेअरने धावसंख्या 24 वर. 3 गडी बाद. 24 ऑन द बोर्ड. 2 षटकं सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा. विशालने षटक समाप्त केलं. 13 धावा दिल्या आणि पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद करून विनोदने 11 धावा दिल्या होत्या. परंतु जर आपण आलेख बघितला तर चांगला आहे. आणि दरम्यान आमचे एकनाथजी मामा पाटील माती तुमची डंपर आमचा. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. धावसंख्या 24 वर. 3 गडी बाद आहेत. ह्याच जर रेटनी पुढे धावसंख्या गेली तर 48-50 आकडा गाठू शकेल. परंतु धावा थांबवल्या पाहिजेत. विकेट चांगला प्राप्त केल्या परंतु जो प्रभाव होता सेकंड ओव्हरमध्ये तो प्रभाव पाहायला मिळाला नाहीये. जो प्रभाव जो कमबॅक केला तो विनोद बजागेने तसं पाहायला मिळालं विशालकडून. परंतु आता रमेश बजागे फिरकीचे जादूगर आहेत. त्यांचा जुना अनुभव वापरतील. पुराणा चावल तलवार जुनी आहे. धार अजून कायम असेल की नाही माहिती नाही परंतु कळेल आता आपल्याला. रमेशजी बजागे म्हणजे गणेशजी बजागे यांचेच बंधू. छोटे बंधू. छोटा पॅकेट बडा धमाका करना पडेगा. आणि त्यांचा अनुभव आता पणाला लागेलच. समोर बॅट्समन आहे तो मोनिश ज्याने षटकार खेचलाय. 10 धावा वैयक्तिक त्याच्या आतापर्यंत. त्या मनीषने इथे आता बैठकी शॉट मारण्याचा प्रयत्न केला. स्लोअर फुल टॉस रमेश बजागेने टाकला आणि जशी फिल्डिंग लावली त्यानुसार त्या दिशेला फटका मारण्यास प्रवृत्त केलं होतं. बॅट्समनचं नशीब बलवत्तर कारण चेंडू हवेत नाही गेला. तिथे चांगली फिल्डिंग सुद्धा झाली. आता एक सिंगल दिली आहे आणि धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना 25 वर टीम बाळगोपाळ सोनालीपाडा. यानंतरच्या सामन्यासाठी आपण ऑलरेडी कॉल दिलाय. नानकर विरुद्ध नक्षत्र न्यू चौदरपाडा ज्युनियर नक्षत्र. हो 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 परफेक्ट डिलिव्हरी. हा अनुभव आहे. हा अनुभव आहे. उगाच आमच्या गणेश दादांनी जेजुरीचं ट्रिप कॅन्सल नाही केली. हे त्यांना बघायचं होतं की आपला बंधू काय कार्य करेल. कारण बऱ्याच मॅचेस मध्ये बंधूनी मार खाल्लाय. तो इथे ते खाणार नाहीयेत. ते कमबॅक करतील. त्यांची क्षमता आहे. आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना तुमची क्षमता वापरली पाहिजे. 100% दिलं पाहिजे. मोर दॅन 100%. तुम्ही तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे आणि तो सिद्ध करतायत स्वतःला. रमेशजी बाजा फुल टॉस. झेल टिपला जाईल का. तिथे फिल्डर तैनात आहे. उंच पुरा तरी जिपला झेल. फलंदाज झालाय फल. जबरदस्त इथे बॉलिंग करत असताना पुराणाच्यावर रमेश बजागेने इथे मिळवली विकेट.
आमचं गाणं त्यांनी पेश केलं की आपल्या भावाला कमी समजू नका, आपला भाऊ काही करू शकतो, तुम शेर तो सवा शेर. आणि ते दाखवलं सुद्धा रमेशजी बजागे यांनी मोठ्या बंधूला की दादा डोंट वरी, मी आहे ना, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, मी सोनं करेन या संधीचं. 25 धावसंख्या असताना 4 गडी बाद झालेले आहेत टीम बाळ गोपाळ सोनाले पाड्याचे, ज्यांनी सुरुवात मस्त केली. 2 षटकात 24 धावा आल्या, परंतु ह्या षटकामध्ये आता चांगली बॉलिंग करतायत आणि यश सुद्धा प्राप्त केलं, विकेट सुद्धा प्राप्त केली रमेश दादा बजागे यांनी. फिल्डिंग थोडीशी फैलावली जाते लेफ्ट हँडरसाठी. डीपमध्ये बघा ऑन साईडला आमच्या समोर कॅप्टन प्रशांत बजागे, त्यानंतर स्क्वेअर लेग आणि एक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला सुद्धा फिल्डर तैनात केला. एक लॉंग ऑन आहे, वाईड इज लॉंग ऑफ सुद्धा आहे आणि ऑफ साईडला बाकी सर्व फिल्डर्स अगदी 30 सर्कलमध्ये, अशी रणनीती इथे ठेवली आहे. सुरुवात करतात रमेश बजागे बॉलिंग मार्कवरून. द विकेट गेले, चेंडूला टर्न केलं, स्विंगचा बॅटचा चांगला होता, परंतु तिथे धावसंख्या सिंगलच मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जात असताना काहीसं रेस्ट्रिक्शन्स या मैदानाच्या कारणाने फटके चांगले येतात, फटके मात्र मंत्रमुग्ध करतायत. आणि बघा हवा गारगार आली आहे, शरीराला सुखद आनंद मिळतोय. घाम फुटलं की थोडीशी अशी हवा आली की मजा येते, गार वाटतं एकदम. परंतु तुम्ही थंड राहू नका, मैदान तापवा, क्रिकेट तापवा. स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला तप्त भूमिका घ्यावी लागेल. पुन्हा एकदा मोनिश सज्ज सामना करण्यासाठी रमेश बजागेंचा पावलाचा वापर केला, फुल टॉसला बॅट पुढे घेऊन अवे फ्रॉम द बॉडी प्रशांत बजागे वेगान जातोय, पण तो बॉडी बॅलन्स नीटसा राखू शकले नाही. प्रशांतजी, कलेक्शन अँड फेकी एकाच क्षणाला झाली पाहिजे, हे सुद्धा गरजेचं आहे. एकाच कन्व्हर्शन 2 मध्ये केलं. 2 धावांनी धावसंख्या 28 वरती जाऊन ठेपलेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट टू गो, परंतु एकंदर बॉलिंग छान केली आहे 5 शेड्यूलमध्ये. 4 धावा दिल्यात, 1 विकेट, 1 डॉट. वा, म्हणजे 2 डॉट. लास्ट डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, वा छान. कारण रमेश यांना माहिती आहे की तिथे डिक्लेअर मिळतं, तिथं आपल्याला वारंवार लेग स्टिकला खेळवणं आधी कधी पण फायद्याचंच असणार आहे आणि तो फायदा करून घेतला. सिंगल मिळाली शेवटच्या चेंडूवरती, 4च धावा खर्च केला. एकदा टाळा असू द्या पुराणा चावल रमेश बजागेंसाठी, खूप छान तिथे कमबॅक करून दिलं. या षटकामध्ये 4च धावा खर्च केल्या, धावसंख्या 3 षटकांची समाप्ती. 5 धावा दिल्या, 29 वरती 4, 29 धावा बाळ गोपाळ सोनाली पाड्याच्या. 4 गडी बाद. 40चा पार जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. 4 षटकांमध्ये सायकोलॉजिकल दबाव टाकायचा असेल तर 40 धावा किंवा त्याहून जास्त जर करण्यात सक्षम ठरला तर हा सामना अगदी बिग फाईट असेल. जाऊया आपण डीजे कल्पेश किंग कडे. तीस धावसंख्या, शेवटचं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज दीपकच्या हातामध्ये जबाबदारी सोपवली आहे कॅप्टनने. अगदी तरुण खेळाडू आहे, अनुभव कमी परंतु क्षमता चांगली त्याच्याकडे, चांगली प्रॅक्टिस करत असतो. बघायचं आता प्रत्यक्षामध्ये तो प्रॅक्टिकली कसं बॉलिंग करेल. इथे पावलांचा वापर करून पुढे आला तर परंतु ते पाहिलं शफल होताना आणि थोडासा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर नियंत्रित केला. फुलर लाईन चेंडू, अगदी सुरेख सुरुवात दीपक या गोलंदाजाकडून. मस्त इथे सुरुवात केली आहे. पहिले 2 षटक जर विचार केला तर बाळगोपाळ सोनालीच्या बाजूने गेली, परंतु त्यानंतरचा 3रा षटक अगदी कमबॅक करून देणार रमेश बजागे यांच्याकडून किरोली संघासाठी आला. रमेशजी बजागे यांचा सुपुत्र, वा, तुम शेर तो हम सवा शेर. वडिलांच्याच पावलं ती पाऊल ठेवते बघा. तशीच ऍक्शन जवळपास आहे, थोडंसं रनिंग जास्त आहे परंतु शरीर यष्टी सुद्धा स्टील बॉडी, खूप छान. हे महत्वाचं आहे, तुमचं फिटनेस महत्वाचं आहे. मांसाचा गोळा महत्वाचा नाही, तुमच्या शरीराची ताकद किती हे महत्वाचं आहे. जसा ब्रुसली, वा, हो 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 हो, ही ताकद ओव्हर पिचला फेकून दिले समोर, वाईड इस लॉंगच्या वरून गगनभेदी गगनचुंबी येतोय संजय स्मृती षटकार.
चिल करायचीच गरज नाही, आता गरम करायचं आहे. इथे गरम केलाय सामना. षटकार क्रमांक 100 ठोकलाय या स्पर्धेतला. सिक्सर नंबर 100. वा, एस के एंटरटेनमेंट आम्हाला ही माहिती देत असताना 100वा षटकार खेचलाय बॅट्समन मोनिशने. लांबलचक त्याची खेळी, ज्याच्या खेळीमध्ये 2 सिक्सर आलेत, फक्त 2 डॉट खेळला पूर्ण त्याच्या ह्या 12 धावांच्या खेळीमध्ये. 20 धावसंख्या त्याची वैयक्तिक आहे. आपल्या संघासाठी तो सिंहाचा वाटा उचलतोय आणि असा एखादा खेळाडू चमकणं फार गरजेचं असतं. मॅच बॉल येत आहे. 10 चेंडूंना सामोर गेला, 20 धावा त्याने केल्या, त्यासोबतीला वैभव आलाय. परंतु जी वैभवशाली बॉलिंग केलेली रमेश बजागी यांनी त्यानुसार बॉलिंग सुरू केली होती, परंतु अगदी चेंडू स्लॉट मध्ये दिला, ओव्हर पिच दिला होता. अशा मोमेंटला एक तर तुम्हाला यॉर्कर जमला पाहिजे किंवा तुम्ही गुडलँड टाकलं पाहिजे ह्या मोमेंटला. ही महत्वाची गोष्ट असते आणि ह्या नवख्या खेळाडूला नक्कीच ते कानमत देतात त्यांचे पितामह रमेशजी बजागे. बघूया कमबॅक करेल का, परंतु मोनिशला थांबवणं आता कठीण झालंय, जो अविरतपणे खेळतो आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या पोहोचवली या षटकाराने 35 वर. 35 पुन्हा सज्ज तयार झालाय मोनिश. दीपक चाल पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता, त्याला उडवला तिथे. पुन्हा एकदा मिड विकेट झोन कडे जात असताना फिल्डच्या आवाकाच्या बाहेर, आय थिंक सो एका टप्प्याने गेलाय की षटकार नाही, बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार ठोकलाय मोनिशने. निर्माण केली आहे, 2 डॉट खेळले, पण तुम्ही पण शांत राहणार नाहीये. मी मोनिश आहे, माझ्यामध्ये सुद्धा एक यश दडलेला आहे आणि मी नक्कीच ती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आपल्या संघाला पुढे न्यायचंय मला आणि ते कामगिरी करत असताना जबरदस्त वैभवपूर्ण वैविध्यपूर्ण अगदी धडाकेबाज बॅटिंग करतोय मोनिश. पुन्हा एकदा 5व्या चेंडूला सामोरं जाईल. खूपच आपटी दिली दीपकने, कानमंत्र घेतले पप्पांकडून आणि आता मात्र तो डॉट आलाय. नाही, पंच सुद्धा तिथे शाकीर्द आहेत, ते सुद्धा वेळ घेत आहेत. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देत असताना एक बाउन्सर तिथे झालाय आणि वाईट सुद्धा प्राप्त झाला. अवांतर धावेने धावसंख्या 42 वरती, 40च्या पार तर गेली. फायटिंग स्कोर निर्माण झालाय सोनाली पाडाचा. नाव बाळ गोपाळ आहे, परंतु त्याने बाळ नाही तर अगदी वरिष्ठ प्रमाणे ते खेळ साकार केला. परंतु हे बाळ काय करतायत तिथे, हे बाळ काय करतायत? बाळांनो, सावरा स्वतःला, सावरी देव आहेत तुम्ही. जय सावरे देव म्हणत म्हणत तुम्ही सावरला पाहिजे स्वतःला. इथे सावरलं होतं रमेश बजागी यांनी, परंतु त्यानंतर त्यांच्या मुलाने इथे काही अगदी स्लॉटमध्ये चेंडू दिले. पहिले सुरेख टाकले होते त्याच बॅट्समनला, परंतु त्याच बॅट्समनने ते पाहिलं की मला आता हात खोलावे लागतील आणि लगेचच आत्मविश्वास त्याचा वाढवला गेला. त्याला म्हणतात स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. तो आत्मविश्वास अगदी वधारलेला पाहिला आपण मोनिश कडून आणि त्याला पुन्हा एकदा कानमत दिले वैभवने. धावसंख्या 44. यावेळेला बैठकी शॉट मारतो, फुल टॉसला बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि तिथे बघा पुन्हा एकदा बाळ हा गोपाळ काय करतोय. हो हो हो, हा विचार आणि हा प्रयत्न केला पाहिजे. इथे चुकीच्या गोष्टी घडतात, तेच कारण ठरलं की तुमची फिल्डिंग इथे चुकीची झाली आहे आणि शेवटच्या ह्या षटकामध्ये बॉलिंग सुद्धा चुकीची झाली. त्या कारणाने जी धावसंख्या 35च्या आसपास पाहिजे होती ती धावसंख्या अगदी 50च्या आसपास जाऊन पोहोचते आणि धावा झाल्यात बरोबर 47 आणि 48 धावांचं तगडं आव्हान दिलंय बाळ गोपाळ सोनाली पाड्याने जिंकण्यासाठी. 48 धावांचं आव्हान. जय सावरीदेव किरोली संघापुढे. जाऊया आपण स्टेजकडे, योगी सरांकडे. चेक. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. आपण आजच्या दिवसातील जो पहिल्या प्रति शेवटचा सामना आहे त्या सामन्याचे आपण यापैकी संपर्क करणार आहोत. डीजे कल्पेश थोडासा वॉल्यूम द्या. चला, न्यू आय एक्युरिया स्पोर्ट्स नानकर आणि त्याच्या विरोधात संघ असेल नक्षत्र ज्युनियर्स. आपल्यामध्ये पाहू शकाल आज सुप्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते अजून ते क्रिकेट खेळतायत 40 प्लसच्या माध्यमातून. सन्माननीय भगवान शेठ पाटील आपल्यास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला नानकर संघ या, लवकरच या. वेलकम भगवानजी पाटील. नेहमीच आमच्या आयोजकांना, मग कोणताही आयोजक असू द्या, कोणत्या धर्माचा असू द्या, त्यांना मात्र प्रोत्साहन करणारी ही व्यक्ती. चला, चौदरपाडा संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. काटाचा कॉल आहे.
छापा आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकल्या नानकर संघानं पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. आय थिंक मित्र म्हणे की वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला मिळाली, कारण सुरुवातीला तुमची या स्पर्धेमध्ये एंट्री नव्हती, परंतु तुम्हाला आमच्या आयोजकांनी संधी दिली. काय फील करतोयस? थँक्यू. टॉस किती महत्वाचा होता आणि टॉस जिंकल्यानंतर काय करण्याचा प्रयत्न घेशील? प्रथमतः फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. तू पहिले 3 दिवसामध्ये या सामने पाहिले या स्पर्धेमध्ये, हो. मग काय अनुभवला की इथे बॅटिंग करणं सोपं आहे की गोलंदाजी करणं इझी आहे? गोलंदाजी करणं इजी आहे. मग प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करणार. संघामध्ये काय आम्हाला चेंजेस वगैरे पाहायला मिळेल? नाही तोच संघ. चला, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. ज्युनियर संघ आहे, बॅटिंग करायची आहे. चला, ते लास्ट आहेत परंतु फार जास्त घाईने करतायत, हरकत नाहीये. टॉस आपण पाहिलं तर या ठिकाणी एक नानकर संघाने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया पुन्हा आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान असतील त्या सन्मानाकडे आपण या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. थँक्यू सो मच. येस, ओके. तर बॅट्समन पाठवा. जय सावरी किरोली संघास पुढे आव्हान आहे 48 धावांचं. 48 धावांचं आव्हान मनाशी बाळगून तुम्हाला उतरायचं आहे मैदानामध्ये. मनाने हरू नका, रनाने हरलात तरी चालेल. मनाने जर तुम्ही जिंकून मैदानावर उतरलात तर तुमचे रन आपोआप होतील, हे तुम्हाला सांगू इच्छितो. आपण जाऊया आता व्यासपीठाकडे. काही सन्मान असतील परंतु सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. किती पण मॅचचा स्कोर असू दे, मॅचला हाय व्होल्टेज बनवायची असते. जसं आफ्रिकेने 434चा पल्ला सुद्धा गाठला आणि ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावले, तर तुम्ही सुद्धा हाय स्कोरिंग मॅचला इथे जिंकू शकता. हे तुम्हाला करायचंय, या पर्वामध्ये जिंकायचं आहे, असे मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. तर बघूया आपण प्रेक्षकांनो धावांचा पाठला कशा प्रकारे जय सावरे किरोली करेल, की ज्या धावा उभ्या केल्यात सोनाली पाड्याने त्या धावांचं संरक्षण करेल. बॅट्समन पाठवा प्लीज. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मी विनंती करतोय की सर या आणि आपल्या दिलखुलास स्टाईलने या सामन्यामध्ये रंगत भरा. योगेश पाटील द्यार. खूप खूप धन्यवाद मनोज कर्वे सर. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी धावा उभारण्यामध्ये यश आलं. अर्थात बालगोपाल सोनाली पाडा संघाला आणि जो निर्णय त्याने स्वीकारला होता फलंदाजी करण्याचा, तो निर्णय मित्र म्हणे की एक योग्य ते मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी ठरलाय, कारण चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली 47 धावसंख्येपर्यंत त्यांनी मजल मारली आणि त्या 48 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग आज आपल्याला जय सावरे किरोली संघाच्या वतीनं पाहायला मिळू शकेल का? दरम्यान सुप्रसिद्ध उद्योजक सोनाला पाड्याची सन्माननीय भालचंद्रजी तरे हे सध्या युट्यूबवरती या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बालगोपाल सोनाले पाडा संघाला आणि आमच्या आयोजकांना मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भालचंद्रजी तरे साहेब, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सलामी जोडी लिटिल मास्टर ऑफ किरवली अर्थात गुरुनाथ उर्फ पप्या आणि त्याच्या सुतल्या पाहू शकाल राहुल बजागे. आणि कोण विसरेल ती राहुलची बॅटिंग आई एकविरा चषकामध्ये आर्थिक नानकरच्या मैदानावरती. पहिला चेंडू फटका हवेत केला, स्वतः गोलंदाज चाललाय, परंतु त्याच्यानंतर पाहिलं की कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षण मात्र तिथे कॉल दिला की हा झेल माझा आहे आणि तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी टीपला आणि अखेर पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागत असताना टीम किरवलीला. ज्या वेळी आपण पाहतो की बालगोपाल सोनाले पाडा एखाद्या स्पर्धेमध्ये उतरत असतो, त्यावेळी मात्र ओमकार तरे असेल, ओमकार आय थिंक मयूर तरे आणि ओमकार वजे ही जोडी जी आपण पाहतो, ही जोडी आता मात्र अगदी नावारूपानं आलेली आहे आणि भरपूर दिवसानंतर आता मात्र पाहू शकाल तरी आता मात्र आय थिंक संघामध्ये त्याची एंट्री पाहायला मिळाली. कारण मागे आपण जर पाहिलं तर काही आय थिंक इंजर्ड तो होता, त्याला दुखापत झाली होती, परंतु आता मात्र अगदी रिलॅक्स आहे, फिट आहे. आणि पहा जसा तो मैदानाच्या आतमध्ये उतरला, पहिल्या चेंडूवरती त्याने आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आता प्रशांत बजाज गेलाय, तो सुद्धा मात्र भरपूर दिवसानंतर मात्र एखादा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सीझन मधली पहिली त्याची मॅच आहे आणि पहिला चेंडू पहा अगदी परफेक्ट मिडल केला चेंडू चाललाय, अगदी काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी साहिलच्या रूपानं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव तिथे मात्र कम्प्लीट केली गेली. सिंगलच्या वतीनं श्रीगणेश आपण पाहतोय टीम किरवली संघाची, कारण प्रशांतच्या बॅटमधून ती एक धाव आपण पाहिली. असं वाटतं की हा सामना अगदी
शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळीच छाप सोडून जाईल त्यात काही शंका नाहीये. 48 धावांचा पाठलाग सुरू आणि पाहू शकाल लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार मागील स्पर्धेमध्ये आपल्याला राहुल बजागेच्या बॅटमधून पाहायला मिळाले की त्याची एखादी झलक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. कारण चांगला टेक्निक बॅट्समन आहे. अगदी मॅचचं समीकरण डोळ्यासमोर ठेवून तो नेहमीच फलंदाजी करत असतो आणि आज सुद्धा मात्र त्याला ते कार्य इथे मात्र करावं लागेल. हो पाहू शकाल चेंडू हवेत आणि शॉर्ट स्क्वेअर लेगकडे पाहू शकाल कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. म्हणजे सलामीची जी जोडी आली त्याने एकही धावेचं योगदान दिलं नाहीये. दोघेही शून्यावरती बाद होऊन माघारी परतील आणि आता मात्र पाहू शकाल राहुलला सुद्धा मैदान सोडावं लागेल. जबरदस्त सुरुवात मयूर तरीची आपल्याला पाहायला मिळाली. कारण आतापर्यंत पाहिलं तर 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्याप्रमाणे पाहिलं तर या ठिकाणी ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवलेली आहे मयूरनं त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारतोय. जबरदस्त मात्र पाहतोय त्याची कामगिरी आणि नेहमीच विकेट टेकर राहिलाय. ज्यावेळी आपण पाहतो की ALPL ची स्पर्धा असेल किंवा आपण इतर वैयक्तिक ज्या स्पर्धा पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये मयूरच्या वतीनं मयूरच्या अकाउंटमध्ये आपल्याला सातत्याने विकेट्स पाहायला मिळत आहेत. आणि तेच कार्य आज आपल्याला पाहायला मिळालं आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी. न्यू बॅटर पाहू शकाल लेफ्ट आर्म बॅटर मिस्टर विशाल आला आणि त्याला सुद्धा मात्र त्या ठिकाणी पहा अगदी चकित केलाय. कारण पहा एकाच अँगलला पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडूला वलवलं आणि चेंडूची गती सुद्धा मात्र कमी ठेवली होती. विशालनं थोडासा फटका लवकर एक्झिक्यूट केला आणि त्याचवेळी पाहतो की चेंडू बॅटमध्ये कोणताही मात्र संपर्क होत नाहीये. पहा जो पर्याय रस्ता आमचा आहे तिकडे कोणीही गाडी पार करू नका कारण आता आमच्या पाहुण्यांची येण्याची वेळ झालेली आहे. ओ पुन्हा तीच लेन तोच फटका आणि तोच रिझल्ट. परंतु यष्टीरक्षक पाहू शकाल त्या ठिकाणी मोनू काय करतोय. आता गोलंदाज गेले अंडरआर्म फेकी झाली आणि फलंदाज झाले त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. नागरी समाजावरती लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं. दोस्ती केली तर दोस्तीसाठी जीव सुद्धा मात्र देण्यासाठी आगरी समाज अगदी अग्रेसर असतो आणि जर गद्दारी केली तर त्याचा जीव घेण्यासाठी ही आगरी समाजातील काही लोक पुढे असतात. परंतु असं काही करू नका कारण सर्व धर्म समभाव आहे. सर्व जाती धर्माचे सर्व आपण एकत्र आहोत. परंतु या ठिकाणी काय घडतं एक्झॅक्टली ही विकेट्स मित्र म्हणे की विशालला फेकून दिली कारण इथे मात्र कुठल्या प्रकारचे रिक्स घेणे गरजेचे नव्हतं. कारण सुरुवातीला 2 विकेट्स मात्र तुम्ही स्वस्तात गमावले आणि आता मात्र पाहू शकाल या सामन्यामध्ये कुठेतरी दडपण प्रेशर वाढलाय टीम जे सावरदेव किरोली संघावरती. हो बचावाचा फटका कारण राठी विनोद बजागे आला प्रशांतच्या सोबतीला आणि पॉवरफुलच्या खेळामध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली पॉवरफुल सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली बालगोपाल सोनाल्या पाडा संघाची. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. गडी गमावले किरोली संघाने 3 परंतु मयूरच्या खात्यामध्ये असतील 2 आणि आता समीकरण असेल 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 47 धावांची गरज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या सोनालेपाडा संघ कारण आज आपल्याला मित्रांनो नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. कारण आपण सुद्धा आयोजक आहात आपल्याला सुद्धा वेळेचं भान असणं गरजेचं आहे. सोनालेपाडा संघाची ताकद काय असेल तरी गोलंदाजी परंतु आज फलंदाजाने सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि पावशकाल दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्णपणे दडपण आता मात्र या ठिकाणी किरोली संघावरती पाहायला मिळतोय. आज गणेशजी बजागे यांनी मात्र जरूर या सामन्यासाठी वेळ काढला परंतु असं वाटतं की त्या ठिकाणी हवा तसा परफॉर्मन्स मात्र आपल्या खेळाडूंना करता आला नाही. परंतु अजून सामना संपला नाहीये.
अजून भरपूर खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ अजून येणं बाकी आहे. आणि जर प्रशांत आणि विनोद जर चांगली इथे कामगिरी केली तर इथून सुद्धा मात्र 47 धावा होऊ शकतात. का होऊ शकत नाहीये? कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली धावसंख्या सेफ्टी नाहीये. किती छोट्या लक्ष्याचा तुम्ही पाठलाग आय थिंक संरक्षण करू शकता आणि किती मोठ्या लक्ष्याचा तुम्ही पाठलाग करू शकता असा हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये प्रोटेक्शन करणं फेल आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार वजे. खूपच लॉंग रनअप पाहतोय आपण आणि नेहमीच वेगासाठी मात्र या गोलंदाजाला मात्र पूर्णपणे ओळखला जातोय. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू पहा, वेगवान चेंडू होता, अगदी लिडिंग एज पाला आपल्याला थोडा वेळ चेंडू हवेत, परंतु अगदी शतरक्षच्या आवाकाच्या बाहेर झेल होता. परंतु शतरक्ष चांगल्या प्रमाणात आपण पाहतो. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता सिंगलला मात्र धावा अगदी कासव छाप गतीने मात्र पुढे वाटचाल करतायत. फक्त 2 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि त्या 2 धावा जोडण्याकरिता तब्बल 3 गडी ते मात्र गमावले. सुरुवातीला पाहिला आपण पप्पू शून्यावरती बाद झाला, त्याच्यानंतर पाहिला आपण या ठिकाणी राहुल सुद्धा शून्यावरती बाद झाला आणि विशाल सुद्धा शून्यावरती बाद झाला. म्हणजे तिन्ही फलंदाजांना मात्र या स्पर्धेमध्ये खातं सुद्धा उघडता आलं नाहीये. ओमकार ओहो, अगदी अखूट टायपाचा चेंडू जरूर होता, परंतु कुठेतरी चेंडू बॅटमध्ये संपर्क ज्याप्रमाणे होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे झाला नाहीये. आणि तिथे मात्र पाहू शकाल रायटी विनोद सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय. ज्यावेळी आपण धाबांचा चेस करतोय, पाठला करतोय, समोर जर मोठा लक्ष असेल तर मात्र अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असते आणि फलंदाजी मात्र एक्झॅक्टली दडपणामध्ये आपण पाहतोय. परंतु गोलंदाजर सुद्धा आपण कमी लेखू शकणार नाहीये. मयूर असेल, ओमकार असेल, अशोक लेजंड खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा आहे, तो सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी करू शकतोय. आणि मागील स्पर्धेचा विचार केला तर या संघाने मात्र फायनलचा तिकीट बुक केला होता, रनरअपची ट्रॉफी जिंकली होती आणि आज नवीन स्वप्न घेऊन ते मात्र स्पर्धेमध्ये उतरले आहेत की तो स्वप्न त्यांचा मात्र आज साकार होणार का. ओ पुन्हा पाहू शकाल लेडिंग एज, विकेट किपर मोनू चाललाय, परंतु चेंडूने मात्र त्या ठिकाणी झडप घेतली डेंजर झोन मध्ये, अर्थात डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. धाव मिळेल फक्त 1. फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु मोठे फटके येत नाहीयेत. आज पाहू शकाल आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय भगवान शेठ पाटील, प्रसिद्ध उद्योजक, साक्षी डेव्हलपर्स बिल्डरचे प्रोप्रायटर आहेत आणि नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्मित असे पाहायला तुम्हाला मिळत असतो. बीबी स्पोर्ट संघाचं मात्र ते नेहमीच प्रोत्साहन करत असतात. आज बीबी स्पोर्ट नावाच्या नावानं फोर्टीबलचा संघ सध्या भिवंडी तालुक्यामध्ये खेळतोय, अर्थात त्यांच्या आईच्या नावावर तो संघाची त्यांनी बांधणी केली. आता परफेक्ट कनेक्शन आहे, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला भिडकावलाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा पहिला सिक्सर आलाय टीम किरवली संघासाठी. जबरदस्त फटका, अगदी चाबूक शॉट, फुल अँड सक्सेसफुल. आणि भगवानजी पाटील साहेबांच्या माहितीसाठी आपल्याच गावातील संघाने कालचा दिवस पूर्णपणे गाजवला. अर्थात जानसपूर इताडे संघाने सेमीफायनल मध्ये धडक दिलेली आहे. ही सुद्धा मात्र इताडे गावासाठी एक अभिमानाची बाब आहे. हो पाहू शकाल अगदी बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, परंतु तब्बल 4 शतरक्षक बाउंड्री रायडर्स वरती पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण. साहिल वेगाने चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी आय थिंक 2 धावा पूर्ण केल्या. सिंगल धाव आहे कारण प्रशांतच्या बॅटमधून तो स्ट्रोक पाहिला आपण आणि आता मात्र स्ट्रायकिंगला असेल विनोद. 3 विकेट्स मात्र आतापर्यंत गमावले. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 10. लक्ष आपण जर पाहिलं तर 48 धावांचं आहे आणि आता मात्र विजयासाठी 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि त्या 13 चेंडूमध्ये 38 धाब्यांची गरज. तुमचा स्ट्राईक रेट मात्र या ठिकाणी वाढवावा लागेल. ज्या संत गतीने धावा येत आहेत त्या धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल आणि तो वाढला जाणार का. हो चांगला चेंडू, लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट लेग स्टंपच्या अगदी पलीकडे होता हेच पंचांनी पाहिलं आणि ती अपील मात्र फेटाळली गेली. तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा षटक सुद्धा तरी आपण पाहिला तर षटकार जरूर आलाय, परंतु कुठेतरी बाल गोपाल सोनाले पाडा संघासाठी चांगली कामगिरी आपल्याला या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र पाहायला मिळाली. अर्थात ओमकार वजेकडून 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 12 धावा
10 फलकावरती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त पाहिली आपण मयूर तळने खर्च केली होती 1. इथे पाहिलं तर एक्झॅक्टली ओंकारनं खर्च केल्या 9 आणि 2 धावा ज्या आपण पाहिल्या त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात होत्या, म्हणजे एकूण 12 धावा पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल पिंट्या आता मात्र कुठेतरी पाणी पाजण्याचं कार्य करतोय, कारण पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे जीवनामध्ये. आणि समीकरणाकडे लक्ष वेधलं तर 12 चेंडूमध्ये तुम्हाला अजून इथून 36 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. न्यू वाई क्युरियास्पोर्ट नानकर विपक्ष नक्षत्र एंटरप्राइज ज्युनियर चौदरपाडा संघ तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. संजय स्मृती चषकाचा मात्र आपण या ठिकाणी हा अंतिम दिवस पाहतोय, शेवटचा दिवस, सुपर संडे, आज सुपर मॅचेस आणि क्वालिटी क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आज आपल्याला नवीन चॅम्पियन या सत्रामध्ये पाहायला मिळेल, कारण डिफेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सामन्यामध्ये. अर्थात एनके स्पोर्ट कारवल संघाने मागील वर्षामध्ये स्पर्धा जिंकली होती आणि आज पाहूया कोणता संघ हा मानाचा चषक जिंकेल. तब्बल 40 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला होता. प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला नवीन नवीन 10 संघ खेळताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र जसा क्रिकेट पुढे चाललेला आहे, आमने लोणार क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र भरपूर आपल्याला डिसिप्लिन पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या काही काळामध्ये अजून काही चेंजेस इथे मात्र पाहायला मिळतील. पंच वॉन करतायत सोनाली पाडा संघ. चला आपण खेळायला सुरुवात करा. नवीन गोलंदाज आशिष, आणि आशिषचा सुद्धा मात्र या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे की जेव्हा जेव्हा आशिषच्या हातामध्ये चेंडू मिळतो तेव्हा तेव्हा तो चांगली कोशिश करताना त्याला आपण पाहिलेलं आहे. इथे मात्र 12 मध्ये 36 वाचवल्या जाणार का, की प्रशांत भजागे आता मात्र आपले हात खोलणार या स्लॉट ओव्हरमध्ये. पहिला चेंडू पाहिला की एकदी उचली घेणार होता, त्याच्यावरती पूल करायचं होतं, परंतु कुठेतरी मिडलिंग मात्र बरोबर झाला नाहीये. संत गतीने मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली. किरोली गावातून सुद्धा मात्र आपण पाहतो की या सीझनमध्ये 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत, कारण आरडी संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला आणि आता सावरदेव किरोली संघ पाहतो की कुठेतरी संकटामध्ये सापडलाय आणि आज संकटातून बाहेर काढण्यासाठी आता मात्र दोघांना मात्र संकट मोचकाची भूमिका आज या ठिकाणी पार पाडावी लागेल. हो, क्षमता तर आहे, परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते बालगोपाल सोनालीपाडा संघाच्या वतीनं. अगदी चेंडूवरती फिंगर रोल केल्या पाहू शकाल, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि चांगली लाईन तिथे मात्र मेंटेन केली गोलंदाज आशिषनं. सुरुवातीला इथे आपण बालगोपाल सोनालीपाडा संघाला या असोसिएशन मध्ये खेळताना पाहिलं, त्यावेळी मात्र एक्झॅक्टली त्यांच्याकडे अनुभव फार कमी होता, परंतु जसा जसा क्रिकेट पुढे होत चालला संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत गेला आणि आता मात्र प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट या संघातील खेळाडू मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण पहा, कुठलाही व्यक्ती आईच्या पोटातून आईच्या गर्भातून मात्र शिक्षण घेऊन येत नसतो. त्याला मात्र जीवनामध्ये ज्यावेळी त्याचा जन्म होतोय त्यावेळी जसा जसा तो मोठा होतोय त्याला मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये शिकावं लागतं आणि तो क्रिकेट आज आपल्याला बालगोपाल सोनालीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहिली तर लाईन चुकीची होती, कारण वाईटच्या स्वरूपात एक धाव तिथे गोलंदाजाने खर्च केली. ही लाईन बेटर आहे, ते खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चालले. मिडॉनचा क्षेत्र सुद्धा मात्र पाहू शकाल, अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये पोहोचले गेले. सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक मात्र षटकार आला या इनिंगचा विचार केला तर, आणि हा ग्राफ्स पाहा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. संजय स्मृती चषकाचा मात्र हा फ्लॅग इथे मात्र या ठिकाणी अगदी मानानं फडकतोय, कारण आज सक्सेसफुल 20 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट झाली आणि ही परंपरा हे सातत्य टिकून ठेवण्यासाठी संजय स्पोर्ट्स साबत संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि ग्रामस्थ मंडळ साबत त्यांची अपाट मेहनत, चांगलं सहकार्य सातत्याने या स्पर्धकांना मिळत असतो. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु उडाला नाहीये, असं वाटतं की हायजॅक झाला त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पाहू शकाल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि त्या 2 धावा सहजपणे दोघांनी पलून पूर्ण केल्या गेल्या. जसजसे आता मात्र चेंडू कमी होत चाललेला आहे तसं लक्ष आता मात्र सावरदेव किरोली संघाच्या दृष्टीवर अगदी दूर चाललाय, कारण 17ला 3 धाबा सध्या आपण पाहतोय आणि आता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 31 धाब्यांची गरज. हायलाइट क्रिकेट मात्र या ठिकाणी त्यांना आता केलावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मात्र इथून या ठिकाणी केलावा लागेल, परंतु ते मोठे फटके येणार का याच आशेने आता मात्र किरोली गावातील जे सहकारी आहेत, पाठीराखे आहेत, ते मात्र वाट पाहतायत. आज सुट्टी आहे म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा मात्र संपूर्ण त्यांची फॅमिली, त्यांचा परिवार आज एकत्र आपल्या टीव्ही समोर बसून मात्र सामना एन्जॉयमेंट करत असतील. पण थोडंसं आता मात्र आपण पाहतो की निराज्य कामगिरी आपल्याला किरोली गावाची, किरोली संघाची मात्र पाहायला मिळाली.
वेल प्रत्येकाची येत असते, कारण क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाही, कारण अजूनही 8 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि इथून तुम्ही जर प्रयत्न जर केले तर निश्चितपणे त्या प्रयत्नामध्ये तुम्ही सफल ठरू शकता. आशिष पुन्हा चाललाय विकेटनं. ओ कडक शॉट, जबरदस्त फटका प्रशांतच्या बॅटमधून आलाय आणि प्रशांत सांगतोय डरो मत यारो मै होना. येतोय षटकार किरवली संघासाठी. जबरदस्त खेळ आज आपण पाहतोय या प्रशांतच्या वतीने, कारण या सीझन मधील पहिली स्पर्धा तो खेळतोय, पहिला सामना खेळतो आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार निघाला. आणि खास आपण त्याचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती त्याने धाबा जोडलेल्या आहेत. एक अभिमानास्पद बाब आहे, परंतु विनोद सुद्धा आता मात्र त्याला चांगली साथ द्यावी लागेल, कारण विनोद बजागे पूर्णपणे साचपडतोय, कारण त्याने आतापर्यंत 6 चेंडू फेस केले, फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या, 4 डॉट तो खेळतोय, परंतु आता मात्र या ठिकाणी त्याला सर्व काही मागे काय झालंय ते विसरावं लागेल आणि आता मला वर्तमान काळामध्ये पुढे काय करायचं आहे त्याकडे त्याला आता मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण सामना ऑन आहे, मॅच ऑन आहे. 7 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आणि त्या 7 मध्ये विजयासाठी 25 ची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. त्याच्यावरती आलाय मोठा फटका, उंची जास्त मिळाली, अंतर मिळणार का? हो मिळालाय आणि चेंडू चाललाय वृंदावन धामच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आणि प्रशांत बजागे इज ऑन फायर. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशांतच्या येण्यानं मात्र थोडीशी खळबळ आता मात्र उडाली किरवली संघाच्या खेब्यामध्ये. थोडा का होईना आता मात्र थोडंसं आनंदाचं वातावरण आता किरवली गावामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकेल. आमच्या गणेशजी बजाग यांच्यावरती चेहऱ्यावरती पाहू शकाल, थोडी का होईना आता मात्र आपल्याला स्माइल पाहायला मिळेल, कारण मॅच मध्ये कमबॅक केलाय, वापसी केलेली आहे सावरदेव किरवली संघाने. आणि आता मात्र पहा चर्चेला उदाहरण आलाय. हा सिक्सर पहा, हा पहिला सिक्सर पाहिला या ओव्हर मधील, जो मिड विकेटला आला प्रशांतच्या वतीनं. आणि हा शेवटच्या चेंडूवरती पहा अगदी लॉंग ऑन कडे उंच उंच आणि लांबच लांब शत्रशे होते, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला, अगदी त्यांना टाटा बायबाग करत निघून गेला. समीकरणाकडे लक्ष वेधूया. 6 चेंडू आता शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी 19 धाब्यांची गरज. आता विनोदच्या माइंड मध्ये काय सुरू असेल, की तो स्ट्राईक रोटेट करेल की पहिल्या चेंडूवरती तो आक्रमण करेल, याकडे सुद्धा आता लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि या ओव्हरमध्ये जर बॅक टू बॅक 2 सिक्सर जरी आले तर भगवान शेठ पाटील यांचा लकी नंबर, गाडीचा नंबर अर्थात 2100 रुपयाचं तुम्हाला रोख पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. फक्त या सामन्यासाठी असू द्या, जोपर्यंत भगवान शेठ पाटील आमच्या व्यासपीठावरती आहेत तोपर्यंतच. चला 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 19 धाब्यांची गरज. गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी भाबेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. हो चेंडू खाली राहिला, लाऊड अपील, सिंगल धाव मिळणार का? फिंगर अप, लेग बी फोरच्या रूपाने गडी पास झालाय विनोद. अखेर विनोदचा संघर्ष इथे मात्र संपन्न झालाय, परंतु आता एक बाब अशी पाहिली की प्रशांत बजागे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहणार आणि आता चेंडू असतील फक्त तुमच्याकडे 5 आणि धावांची गरज असेल 19. कल्पेश किंग आगरी कोल्यांची कुलस्वामींनी आई एकविरी गाईचं गुणगान गाणारं संगीत सध्या इथे मात्र आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी आमच्या आयोगांचं गुणगान गावं लागेल, कारण भगवान शेठ पाटील सक्सेसफुल 20 वर्ष आज या स्पर्धेला पूर्ण झालेले आहेत
आणि नेहमीच पाहतो की प्रत्येक वर्षी संजय बुधाजी पाटील यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा हा छोटासा प्रयत्न संजय स्पोर्ट्स साबत संघाचा आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज बाद झाला विनोद, परंतु त्याची केलीकडे लक्ष वेधले तर मात्र पूर्णपणे लाजीरवाणी खेळ त्यांनी आज साकारलाय. परंतु नवीन फलंदाज आता मात्र या ठिकाणी आलाय शुभम, आणि शुभमला तिथे केला बीट गोलंदाज भावेशनं. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत बजागे स्ट्राईक साठी मात्र त्या ठिकाणी सास पडतोय, परंतु त्यांच्या सहकारी जे खेळाडू आहेत त्यांना मात्र विसर पडलाय, कारण ते मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करतायत. पुन्हा पावलाचा वापर बॅट शिकाडा आहे. अजून एक विकेटचं पतन. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. जर रायटी विनोद पहिल्या चेंडूवरती हॅरी सिंगल धाव घेतली असती, प्रशांतला 5 चेंडू दिले असते, सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु पहिल्या चेंडूवरती विनोदने विकेट गमावली. दुसऱ्या चेंडूवरती पाहिला नवीन फलंदाज शुभम आला, तो एक डॉट खेळला. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज आलाय कुणाल धिगाडकर, परंतु चेंडू शिल्लक असतील फक्त 3. आणि आता हा प्रश्न पडला की या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रशांत स्ट्रायकिंग एंडला जाणार की नाही, हा प्रश्न आता मला पडलाय. म्हणून म्हणतो की मित्रांनो, पहा, तुमच्या जीवनामध्ये जर तुमची प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल ना तर तुम्ही सक्सेस होणार, आणि जर प्लॅनिंग मध्ये जर मात्र बिघाड झाली तर मात्र तुम्ही अनसक्सेसफुल होणार. जशी प्लॅनिंग केली आमच्या भगवान शेठ पाटील यांनी, आणि आज उंच शिखरावरती जाऊन ते पोहोचलेले आहेत. समाजामध्ये नाव लौकिक का त्याचं झालंय, कारण त्यांची प्लॅनिंग परफेक्टली होती. आणि आता 3 चेंडूमध्ये 19 धावा इथे मात्र होणार का. ओ फटका हवेत केलाय, गोलंदाज विकेट किपर दोघे चाललेत, कॉट अँड बोल्ड. आणि ही दुर्दशा आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरून प्रशांत बजागे मात्र आपल्या संघाची दुर्दशा पाहतोय. परंतु आपण जर या षटकाकडे लक्ष वेधलं तर आतापर्यंत 4 बॉल हाताळले भावेशनं, एकही धाव खर्च केली नाहीये. 2 सफलता आतापर्यंत त्यांनी प्राप्त केल्या, 3 सफलता प्राप्त केल्या. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 आपण मेडन षटक पाहिलेले आहेत. पहिला षटक मेडन हाताळला या स्पर्धेमध्ये गावदेवी वालचिन संघाच्या विनोद खुलातनं. आज आपण एक मेडन षटक पाहिला एवन जोडी आमनेपाड्या संघाचा आय थिंक राहुलनं. आणि जर हा मेडन ओव्हर इथे जर हाताळली किंवा विकेट हॅट्रिक जरी पूर्ण केली तर ओमकार वजे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे, कारण त्यांचे छोटे बंधुराज आहेत. म्हणजे प्लॅनिंग पाही, घरचे पैसे घरातच जाणार आहेत, यालाच म्हणतात परफेक्टली प्लॅनिंग. ओ फटका हवेत केला, लॉंग ऑफला फिल्डर आहेत सज्ज. ओमकार तरेच्या माध्यमातून पाहू शकाल सिंगल धाव तिथे खर्च केली गेली. आणि आता विजयापासून फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर टीम बाल गोपाल सोनाले पाडा. एका चेंडूवरती 18ची गरज, आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती प्रशांत बेचारा आलाय. ज्या प्रशांत 3 षटकार मारले त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. ओ हेलिकॉप्टर, सामना जरूर किरोली संघाने गमावला, परंतु प्रशांत, आपण आज प्रेक्षकांची मनं जिंकली. आज आमची मनं तुम्ही जिंकली. लेट आला परंतु थेट आला. मॅच फिनिश, आणि सामना जिंकलाय सोनाले पाडा संघाला. सो हार्ड लक प्रशांत, हार्ड लक गणेशजी बजागे, अँड कॉंग्रॅच्युलेशन बाल गोपाल सोनाले पाडा.